आणि कल्याण मतदारसंघातून खूप महत्त्वाची बातमी आहे। कल्याण लोकसभेतून अखेर रमेश जाधवांनी माघार घेतलेली आहे। महाविकास आघाडीला हा मोठा दिलासा आहे। त्यामुळे आता वैशाली दरेकर या उमेदवार असतील, ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। रमेश जाधवांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातून रमेश जाधवांची माघार आहे। शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख आपल्यासोबत आहेत। अभिजित, महाविकास आघाडीला मोठा दिलासा आहे, आता वैशाली दरेकरच रिंगणात असणार आहेत। काही दिवसांपूर्वी रमेश जाधव जे ठाकरे गटाचे माजी महापौर होते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर एकच तर्कवितर्क लढवले जात होते की रमेश जाधव देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं देखील बोललं जात होतं। रमेश जाधव यांनी देखील उद्धव ठाकरे यांनीच मला फॉर्म भरायला सांगितलं असं सांगितलं होतं। आज निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। एक तासभर असताना रमेश जाधव या निवडणूक कार्यालयात आलेत आणि त्यांनी अर्ज मागे घेणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। ते आज अर्ज मागे घेतील, त्यामुळे आता ठाकरे गटाची वैशाली दरेकर ह्याच उमेदवार असणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। निश्चित अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आणि कल्याणमधून आता श्रीकांत शिंदे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे वैशाली दरेकर हा सामना रंगणार।